रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. आयुष्यात ऐकावे जनाचे, करावे मनाचे. माणसाकडे पैसा असून साधं राहिलं तर लोक त्याला भिकारड्या म्हणतात. माणसाने बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. माणूस मनमोकळेपणाने बोलला तर हे जग बकबक बडबड करतो म्हणतात. या उलट कमी बोलला तर स्वतःला शहाणा समजतो असेही म्हणतात. माणसाने दान धर्म नाही केला तर त्याला कंजूस असं म्हटलं जातं. या उलट भरपूर दान धर्म केला तर 2 नंबरचा पैसा असणार असं म्हणतात. एखादा माणूस बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं बोलून मोकळे होतात. एखाद्या माणसाची तब्येत चांगली असेल तर फुकटच खाऊन सुटलाय असं म्हणतात. या उलट तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं बोलून मोकळे होतात. सगळ्या कार्यक्रमात हजेरी लावलेली तर याला काही कामधंदा नाही असे म्हणतात. या उलट कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूसही नाही म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. तर ते ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाही. शेवटी आपलं आपणच ठरवायचं. यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. शोध स्वतःचा घ्या. बाकी सर्व गोष्टी गुगलवर शोधल्यावर भेटतातच. स्टेटस आयुष्याचा असो किंवा व्हॉट्सअपचा, इतका भारी ठेवा की लोकांना कॉपी करण्यास भाग पडेल. तत्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही. त्यासाठी व्यावहारिक आयुष्यातील झटके हे खावेच लागत असतात. बिना मुहूर्त जन्माला येऊन आयुष्यभर शुभ मुहूर्त शोधण्यात बसलेला माणूस एक दिवस बिना मुहूर्ताचा या जगाचा निरोप घेतो. मन शांत आणि साफ ठेवा, कारण हिशोब तुमच्या कमाईचा नाही तर तुम्ही केलेल्या कर्माचा होत असतो. उगवत्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र हे भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगतीसाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करावी लागत असते. मनाने तुम्ही कितीही चांगले असलात तरी अशी एक वेळ येतेच की ज्या वेळेला लोक तुम्हाला जसे वागवतात तसेच तुम्हाला त्यांना वागवायला सुरुवात करावीच लागते.
स्वाभिमानी माणसाचं जगणं त्या खिळ्यासारखं होऊन गेलंय. जे वाकडे आहेत त्यांना सोडलं जातं आणि जे सरळ आहेत त्यांना ठोकलं जातं. बैलाने किती जरी कष्ट केले तरी त्याच्या नशिबी चाबूक आहेच. झाडाने किती जरी गोड फळे दिली तरी त्याच्या नशिबी दगडच आहे. आणि आपण किती जरी चांगले माणूस झालो तरी आपल्या नशिबी टीका आहेच. चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते, ती म्हणजे ते सर्वांना चांगले समजतात आणि कायम अडचणीत येतात. कोळशासारख्या परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की हिऱ्यासारखी चमक आयुष्यात येते. आवडीची लोक सवडीने वागायला लागले की नात्यात कवडीची किंमत राहत नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. जिथं नातं असतं तिथं विश्वास असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.